अयोध्येमध्ये आज राम मंदिरावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे आणि या ध्वजारोहणाला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह देशभरातील 8000 विशेष पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलंय। दुपारी 12 ते 12:30 या मुहूर्तावर ध्वज फडकवला जाणार आहे। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या 1 वर्ष 9 महिन्यानंतर या मंदिराचं काम आता पूर्ण झालेलं आहे। विवाह पंचमीच्या निमित्तानं अयोध्या पुन्हा एकदा एका अतिशय खास आणि आध्यात्मिक क्षणासाठी सज्ज झाली आहे। राम मंदिरावर जो ध्वज फडकवला जाणार आहे त्या ध्वजाची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत ती आपण या ठिकाणी पाहताय। ध्वज तब्बल 11 किलो वजनाचा आणि भगव्या रंगाचा असेल। या ध्वजाची वैशिष्ट्ये आपण पाहताय। झेंड्याची खास बाब म्हणजे तो पॅराशूट फॅब्रिक पासून तयार करण्यात आलेला आहे। अहमदाबादमधल्या कारागिराकडून विशेष करून या ध्वजाची निर्मिती करण्यात आलेली आहे। झेंड्यावर सूर्य, ओम आणि कोविदार वृक्षाची चिन्ह आहेत। कोविदार हा अयोध्येचा राजवृक्ष ज्याला कचनार असंही म्हणतात। मंदिराच्या 161 फूट उंच शिखरावर 42 फूट स्तंभ उभारलेला आहे। त्यावर 22 फूट लांब आणि 11 फूट रुंदीचा भगवा ध्वज फडकणार आहे। 4 ते 5 कामगारांनी मिळून हा ध्वज बनवलेला आहे। तिन्ही ऋतूंमध्ये ध्वजाला काहीही होणार नाही अशा पद्धतीनं तो बनवला गेलेला आहे। ध्वजात 3 थरांचं रेशीम साटण वापरण्यात आलंय। मंदिरावर ध्वज फडकवणं म्हणजे मंदिराचं संपूर्ण काम पूर्ण झालं हे जगाला सांगणं असा यामागचा उद्दिष्ट आहे। राम मंदिराचं काम पूर्ण झाल्यामुळे भाजपचं आज घर घर राम अभियान राबवण्यात येत आहे। मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येक घरावर भगवा ध्वज फडकावण्याचं आवाहन करण्यात आलंय। आज पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये अयोध्येमध्ये हा खास भव्य दिव्य असा कार्यक्रम होणार आहे आणि त्याचा उत्साह आपल्या राज्यामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे। अंबरनाथमधल्या मतदार यादीमधील घोळावरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी निवडणूक अधिकारी आणि विरोधकांवर निशाणा साधलाय। हेतुपुरस्पर काही मतदारांची नावं बाहेरच्या प्रभागामध्ये टाकण्यात आलेली आहेत असा आरोप चव्हाणांनी केलाय। निवडणूक अधिकाऱ्यांच्या बाजूला बसून याद्या तयार करण्याचं काम झालं असा आरोपही रवींद्र चव्हाणांनी केलाय। हेतुपुरस्पर काही प्रभागांमध्ये तिथली असणारी नावं ही कुठेतरी बाहेर फेकून देण्याचं काम हे करण्यात आलं की जेणेकरून त्याचा पॉलिटिकली फायदा हा कोणाला तरी दुसऱ्या पक्षाला होऊ शकतो। साई सेक्शन सारख्या प्रभागामध्ये कोणाच्या तरी फायद्यासाठी त्या ठिकाणी जे नव्याने उमेदवार उभे आहेत त्यांच्या नातेवाईकांची वेगवेगळ्या प्रभागांमधली असणारी नावं ही त्या ठिकाणी आणण्यात आली। या संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी हा जो घोळ केलाय त्यांच्या खुर्च्यांच्या बाजूला बसून या याद्या तयार करण्याचं काम झालंय।